दररोज सकाळी-सकाळी का नाही 1 ग्लास कोमट पाणी माझं प्यायचं असतंय बघा. दररोजच चालू असतंय. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे बघा 7 वाजले होते. आणि मग काय अगोदर कोमट पाणी करून घेतलं तर नंतरनं माऊलीच्या पप्पांसाठी चहा ठेवला. सगळ्यात अगोदर मला तर कोरा चहा असतो इकडे मी दूध गरम करायला ठेवलं होतं. तर स्वयंपाकाचं पण बघा मिरच्या, परत टोमॅटो, कांदा, मटकी हे सगळं घेतलं होतं आणि आपल्या बाहेरचं सकाळी-सकाळी इतकं आभाळ गच्च भरलं होतं आणि सकाळी-सकाळी ना एक दळण आलं होतं. तरी बघा असं आभाळ गच्च भरलं होतं. पावसाचं वातावरण झालं होतं आणि थोडंसं गार वारं सुटलं होतं. आणि 7 सव्वा 7ला पाणी येते बघा, तर ते पाण्याची पण वाट बघायचं चालू होतं माझं. तर काय सकाळी-सकाळी थोडंसं पाणी येते, तर ते थोडंसं भरून घेतलं होतं. आणि माऊली बाळ व्हिडिओ शूट करायला असला का नाही असा आगाऊपणा करतो. आता हे तर व्हिडिओ बघा माऊली बाळाने शूट केला होता आणि मग काय मी मटकी वगैरे बनवली. पण माऊलीचा असा हट्ट होता, की मला मटकी नको आणि पोरांच्या डब्यासाठी मी परत मोडून मिरची बनवला. तर ते जास्त काही मिरच्या तिखट नव्हत्या बरं का, मिडियमच होत्या. पण मला वाटलं मिरचू नेतील म्हणून काय मिरचू नेलं नाही. मग काय सुकं बटाटा हे असं मिरचू बनवलं. तर सुकं बटाटा परत मला बनवावं लागलं, चपात्या आणि आपलं मस्त इकडं मटकीची भाजी ना उकळत होती. तर माऊलीचा लय हट्ट होता बघा. तर माऊलीसाठी ना परत बटाटा बनवावं लागलं सुकं आणि मोडून मिरचं बनवलं होतं बघा. ते खूप छान झालं होतं. ती काय असं जास्त तिखट नव्हतं, एकदम कमी मिडियम मिरच्या होत्या. तर आवरलं माऊली बाळाचं. तर सकाळी बघा फ्रीजमध्ये बाटली ठेवली होती. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर देवपूजा आवरून घेतली सकाळी-सकाळी. मला तर आज 8 वाजले होते देवपूजा आवरायला. सकाळी का नाही असलं पावसाचं वातावरण झालं आहे. आज आभाळ गच्च भरलेलं आहे. ऊन काय पडलं नाही. आता सकाळची ना 10:15 वाजलेत. अक्षता माऊली दोघं पण शाळेत लवकर गेलेले आहेत आणि आपलं माझे कपडे भांडी म्हणलं तर आता तसंच आहे. सकाळी-सकाळी ना सांगते तुम्हाला काय झाले माहीत नाही. आता मिशनीचा पण प्रॉब्लेम झाला. तर हे एक टेन्शन वाढलं आहे मला. आता माऊलीचे पप्पा कधी नेतात काय माहिती. आज सकाळी-सकाळी का नाही लवकर गेलेत बघा भाडं असल्यामुळं. आता संध्याकाळचे बघा 6 वाजलेत आणि माझी सगळी बाहेरची कामं वगैरे आवरली आणि आपलं माऊली बाळ शाळेतनं आल्या आल्या हातपाय तोंड धुवून कपडे बदलून लगेच बघा जेवण करून ना असं झोपलाय. तर तिथं ह्याला होतं ना वारकरी संस्थेमध्ये तर 10-12 दिवस होता. घरात सवय लागलेली दुपारचं झोपायचं आणि परत 2-3 दिवस घरी आल्यानंतर दररोज दुपारी झोपत होता. तर आता शाळेतनं आल्यावर पण झोपतोय आणि एक 10-15 दिवसातून का नाही माझं दळणं दळायचं चालू झालं आहे. तर दररोज म्हणलं तर माऊली पप्पा दळत होते. आज मी लवकरच गिरण चालू केली. आता 6 वाजले. 3-4 दळणं आलेत बघा. 4 दळणं आलेत. तर म्हणलं दळून घेऊया तेवढं पटकन. परत संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे बनवायचं आणि आज आमच्या इकडचा बाजार असतो बघा सोमवार. तर माऊलीच्या पप्पांना यायला भरपूर सारा उशीर होतो. कधी 8 वाजते, कधी 8:30, कधी 9, कधी 7 असं काही सांगता येत नाही. किती पण टायमिंग होतं आहे. आणि म्हणलं चला तोपर्यंत ते पण दमून येतात बघा संध्याकाळचं. तेच तर आपलं दळण घेऊया. आणि माझं म्हणलं तर चहा वगैरे झाला. आता मी माझ्यासाठी चहा बनवला होता. आज जरा लवकर बनवला. आज इतका थकवा आला होता ना आणि आज इतकं टेन्शन पण आलं होतं काय सांगायलाच नको. त्याच्यासाठी आज व्हिडिओ पण शूट केला नाही जास्त मी. तर आत्ता मी चहा बनवला होता माझ्यासाठी. तर माऊलीसाठी ठेवला होता बघा. पण माऊली काय झोपला होता ना त्याच्यामुळं काही उठलाच नाही. म्हणलं असतो अक्षू म्हणते मला दे. तर तिला आता चहा प्यायचा वाटतंय आणि तिचं कसं असतंय कधी कधी बघा चहामध्ये ना काय ना काय खायला असतं. खारी टोस्ट असेल तर घे गरम करून. आणि मला जास्त कामाची धावपळ असली तर मला कामात मदत वगैरे करू लागते थोडं थोडं. तसं तिला चहा वगैरे बरंच काही येतं बनवायला. चला आता नसल्यामुळं ना इतकं टेन्शन आलं आज काय सांगायला नको. 3-4 वेळा बघा नवीनच मिशन आहे. तर 3-4 वेळा त्या मिशनीचा असा प्रॉब्लेम झाला होता. 3-4 वेळा बिघडली होती. तर इथंच आम्ही नीट केलं आणि ह्यावेळेस काही होईनाच झाली. पण बघू आता त्या दुकानात नेतात माऊलीचे पप्पा. आता काय करतात काय माहिती. उद्या नेतील. आज सकाळी बघा 7 वाजता गेली. हां घे तिथं आहे 7 वाजता. आज गेलं नाही त्याच्यामुळं ना मिशन राहिलं. तर उद्या काय माहीत काय करते. आणि दोघी तिची ताई येऊन गेल्या. त्यांचं ब्लाऊज शिवायचं राहिलं होतं. तर मी कट करून कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला कट करून ठेवल्यात. शिवायचं राहिलं. तर हे सगळं माझ्याबरोबर असं चालू आहे की कधी खडतड प्रवास संपतोय काय माहीत नाही. तर असं जे पण दिवस जात असते दिवस बदलत असते. खायचा दिवस काय राहत नाही. तर असं चला आम्ही अजिबात मिशनना थोडीसुद्धा हलत नाही. दाखवते तुम्हाला. आणि त्या आजोबांनी बघा त्यांना जेवढं जमेल ना तेवढं प्रयत्न केला.
पण त्यांना पण काय नीट झाली नाही. शिवाय थोडीसुद्धा असं ना हे ना थोडंसुद्धा असं हलत नाही बघा, एकदम पॅक झालेलं आहे. तर माहीत नाही काय झाले. आणि आपण इथं बघा जी बॉबिन जी बसवतो ना तिथंच पॅक झालेलं आहे. आता माझं तेच न्यायचं नीट करायला, हे काय माहीत नाही. आणि 1-2 साड्या आल्या त्या अजून कपाटात वगैरे ह्याच्या टिप मारायच्या. आणि परत ना हे ब्लाऊज कट केलेलं ते ताई आत्ताच येऊन गेलेले. आपलं सकाळचं संध्याकाळचं असं 6चं वातावरण बघा. इकडं दळणं दळायचं माझं चाललं. 3-4 दळणं आलेत म्हणलं चला तर ते घेऊया दळून. आणि आज पण बापूंनी हे आणलंय शेळीसाठी आपलं वैरण आणली दुपारी जेवायला येताना. आणि माऊलीच पप्पांनी बघा 2-3 दिवसाच्या मागं ना असं झाप आणलाय, शेळी वगैरे येली ना तर लागल म्हणून झाप आणून ठेवला आहे. भरपूर सारा मोठा झाप आहे आणि उंचीला पण भरपूर आहे. तर परत होईलच, दाखवते परत तुम्हाला. संध्याकाळचे बघा 7:30 वाजलेत आणि माऊलीचे पप्पा पण आज लवकर आलेत. कधी कधी बाजार असला ना तर वेळ लागतो त्यांना, उशीर होतो यायला. 7:30ला आलेत. आणि माझं म्हणलं तर दिवाबत्ती वगैरे झालं, आत्ताच दिवाबत्ती झालं. तर सारखं लाईट जात असते बघा. लाईटले काय झाले माहीत नाही. आणि आज ना सकाळचा थोडासा स्वयंपाक शिल्लक राहिला, कारण सकाळी ना माऊलीचे पप्पा जेवण करायला नव्हते. तर त्यांचा ना स्वयंपाक तसंच राहिला आहे. लवकर गेले होते 7 वाजता. आणि दिवाबत्ती वगैरे झालं. तिथं उंबरट्याचं पण पूजन झालं, म्हणजे दिवाबत्ती करून. आणि आपलं माऊली बाळ तब्येत काय बरी नाही, माऊली बाळाची झोपला होता. आता त्याला बापूंनी उठवून नेलं. तर चला आज मला फक्त मसाले भात बनवायचा. सकाळची ना मटकीची भाजी कशीच आहे, परत मी मोडून मिरची केलेलं ते पण तसंच राहिले. आज मला फक्त मसाले भात बनवायचं आहे. चला पटकन साध्या सोप्या पद्धतीत पटकन बनवून घेते, साधं सिंपल. आणि तसं माऊलीला पण भरपूर मसाले भात आवडतो, त्याला साधा भात अजिबात आवडत नाही. तर म्हणलं चला आता भात बनवून घेऊया. तर 1-2 दळणं दळली बघा. तर लगेच माऊलीचे पप्पा आले आणि लगेच त्यांनी घेतलं दळणं दळायला. झालं आता 1-2 2-3 राहिले दळणं, 2 राहिले. चला अक्षुदा चालला तिथं आजीपाशी अभ्यास करायचं चाललंय बसून. आणि बघा हे असं मस्त भात बनवता, कांदा टोमॅटो मिरची टाकून. एकदम सिंपल बनवला होता ना, तर सिंपलच भात छान लागतो बघा खायला. जेवढा मसाला असेल ना तेवढा मसाला अजिबात आवडत नाही. जास्त मसाल्याचे पदार्थ पण खायला ना अजिबात आवडत नाही. तर असं सगळ्यांचं आमचं मिळून जेवण चालू होतं. तर माऊली बघा कसा आगाऊपणा करतोय. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे 10:30 पावणे 11 वाजत आलेत बघा. आणि पोरं शाळेत गेली, दोघं पण, अक्षता माऊली. तर आता आज ना सकाळपासून असं ढगाळ वातावरण झालं आहे बघा. तर माझे म्हणलं तर स्वयंपाक कपडे भांडी वगैरे सगळी काम आवरली. आणि आज ना सकाळी माऊलीच्या पप्पांनी मिशन नीट करायला नेली, ते थोडंसं बरं वाटलं. तर 2 दिवस मिशनना बंद होती, परवा बंद झालेली. तर काल सकाळी त्यांना न्यायचं होतं, सकाळी ना भाडं आलं, ते पण काय नेणं चाललं आहे. मग आज सकाळी ना आवर्जून अगोदर बघा त्यांचं आवडते की नाही तोपर्यंत त्यांना मी पिशवी टाकायला लावली. तरी ती पण बराच वेळा आवडलं, तर ते काही झालं नाही. ऑइल वगैरे केलं ते पण त्यांना पण काही नीट झाली नाही. आणि परत ना बघा अगोदर मी स्वयंपाक करते का नाही तोपर्यंत माझं होतं स्वयंपाक, तोपर्यंत त्यांनी बघा मिशन साफ वगैरे केली आणि ऑइल केलं, ते काही झालं नाही. आणि म्हणलं परत रिक्षात म्हणजे की लक्षात राहत नाही म्हणून अगोदर रिक्षात ठेवायला लावलं, पिशवीत घालून ना रिक्षात ठेवायला लावलं. तर बघा आता संध्याकाळी येताना घेऊन येतील. आणि काय माहीत ना, तर दुपारी आलं तर दुपारी पण आणतील. तर सगळी कामं वगैरे आवरली आणि मिशनीचंच कामं म्हणलं तर तेच राहिले तर कामं करायचं. आणि आज सकाळी ना सकाळीच म्हणते रात्री बघा काल 5-6 वाजता एक बहिणीचा फोन आला होता. अचानक ते एक टेन्शन होतं. काल काय दिवसभर व्हिडिओ शूट केला नाही जास्त, अगदी थोडासा व्हिडिओ शूट केला असेल 1-2 मिनटाचा, जास्त काय केलं. तर सकाळी तिचा फोन आला होता मला. तिचं एक ऑपरेशन झाले बघा आता. ती दवाखान्यात होती. अचानकच आहे का बघा आज ऑपरेशन, म्हणजे ती आज गेली 4 वाजता गेली चेकिंगला वगैरे, सोनोग्राफी वगैरे केलं. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ॲडमिट झाली. आणि असंच मी सहज फोन केला की काय करते काय ना, तर तिचं ऑपरेशन झालेलं. तिनं न कुणाला सांगता न काय करताना तिनं ऑपरेशन केले. तर आता ते सुद्धा चांगलं झालं आहे. रात्री सोडलेत घरी. बघू आता
सांगतेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सकाळी सकाळी ते एक टेन्शन होतं आणि मिशनीचं एक टेन्शन होतं ना. काल दिवसभर मला अजिबात काही करमलंच नव्हतं. तर मिशन पण बंद होती आणि आज सकाळी लवकर कामावरून घेतली. कपडे, भांडी, स्वयंपाक, अक्षतासाठी, माऊलीसाठी ना डब्यासाठी डाळ कांदा आणि चपात्या बनवल्या, दोघांच्या पोरांसाठी पण. आणि त्यात माऊलीची तब्येत बरोबर नाही ना, त्याला जखम झाली बघा पाहिला तर गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं. तर तीच जखम आता भरपूर वाढली आणि असं थोडंसं बघा नॉर्मली खड्डा पडलाय. मग आपले हरभऱ्याची डाळ वगैरे असते का तेवढा खड्डा पडलेला आहे, त्याला काही सहन होईना. रात्री बी बघा शाळेतनं आला, हातपाय तोंड वगैरे धुतलं की कपडे बदलून ना लगेच झोपी गेला. आणि परत बापूंनी उठवलं, उठला परत बऱ्याच उशिराने उठला, जेवण केलं. आणि आज सकाळी ना बापूंनी त्याला सकाळी सकाळी आज लवकर दवाखान्यात नेलं. आंघोळ वगैरे झाली की दवाखान्यात नेऊन आणले पट्टे वगैरे करून. तर सकाळची कामाची गडबड वगैरे असते तर सकाळी जास्त व्हिडिओ शूट करता आलं नाही, करत पण नाही जास्त. जसं मला वेळ भेटेल ना तसं मी करत असते. आणि म्हणलं चला आता पण बरेचसे कामं पडलेले आहेत, अजून मी सांगतेच तुम्हाला, दाखवते पुढं. तर ते आवरून घ्यायच्यात मला अजून. आणि असं ढगाळ वातावरण झाले तर कालचा दिवस ना माझ्यासाठी खूप बेकार गेला. मला काय सुद्धा करमत नव्हतं, काही कामं नाही झाली माझी, काहीच नाही. धड मिशनीचा पण एवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि माऊलीचं पण दुखत होतं. आणि परत ते बहिणीचा पण त्याचा फोन आलेला. बापरे काय करावं आणि काय मलाच काय कळत नव्हतं. आणि असं दिवस माझा गेला. तर काहीच करमत नव्हतं काल. चला आता पण आता कामावरून घेते. आमच्याकडं का नाही आज पावसाचं आगमन झाले बघा. आता दुपारचे का नाही 2-2:30 वाजले होते आणि असं मस्त मुसळधार पावसाचं वातावरण, सॉरी आगमन झालं. तर आता माहीत नाही आता हे किती वेळ पडतोय, तर जास्त वेळ काय पडू शकणार नाही बरं का. आता जास्त पण मोठं नाही, मध्यमच आहे. पण आज आगमन झाले आमच्याकडं पावसाचं. आणि सकाळी सकाळी का नाही मला असं टेन्शन चालू होतं. आज परत एकदा मिशन नीट करायला दिली. आता बघू आता काय होतंय. आणि त्यात बघा संध्याकाळी परत का नाही पायटा बिघडला. पायटाची बघा थोडीशी शॉर्ट सर्किट झाली वायर, तर परत ते बदलायला गेले. तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आता माझ्या मिशनीची इतकी भानगड झाली, नवीनच मिशन आहे पण आता हे काय एवढा मोठा प्रॉब्लेम झाला काय माहीत नाही.